माझं नाव दिशा ताथेड. तर LFEच्या फाउंडेशन कोर्समध्ये आधी आपण रिप्रोडक्शन चॅप्टरवरती 2 व्हिडिओज पाहिले. म्हणजे आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनचं टॉपिक कवर केलं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स कवर केलं. आणि या व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स कवर करणार आहोत. तर आपण आधीच पाहिलं की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, की ज्यामध्ये 2 गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे गॅमेटची इन्व्हॉल्वमेंट असते. गॅमेट म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह सेल ऑफ एन ऑर्गॅनिझम. तर जेव्हा 2 गॅमेट्स मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं, फर्टिलायझेशन होतं आणि एक झायगोट बनतं आणि त्या झायगोटपासून एक नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. ह्याच रिप्रोडक्शनच्या प्रोसेसला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बोलतो. आणि आता आपण पाहणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग्स. तर ह्युमन बिंग्समध्ये 2 सेक्स असतात, एक मेल सेक्स असतो आणि एक फिमेल सेक्स असतो. तर मेल सेक्समध्ये असतात मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फिमेल सेक्समध्ये असतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. तर आधी आपण मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स पाहूया. तर मेल्समध्ये असतं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तर मेल्समध्ये जो मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे तो आहे हा जो इथे तुम्हाला जो पिंक कलरचा ऑर्गन दिसतो आहे तो आहे टेस्टीज. तर मेल्समध्ये टेस्टीज हा आहे मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. टेस्टीजच्या आतमध्ये जो मेल गॅमेट आहे जो की आहे स्पर्म. तर स्पर्म्स तयार होतात कशामध्ये, टेस्टीजमध्ये. मेल गॅमेट स्पर्म्स कशामध्ये तयार होतात, तर टेस्टीजमध्ये. तर जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याचे जे पार्ट्स आहेत, त्याचे जे कंपोनंट्स आहेत, तर त्यामध्ये जो पहिला कंपोनंट येतो तो येतो टेस्टीज. जो सेकंड कंपोनंट येतो डक्ट्स. जे स्पर्म्स टेस्टीजमध्ये फॉर्म झालेत त्यांना युरिनरी ट्रॅक्टपर्यंत नेण्यासाठी आपल्याला डक्ट्स म्हणजे ट्यूब्सची गरज पडते. तर जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्याचे जे पार्ट्स आहेत तर त्यामध्ये पहिला आहे टेस्टीज जे आहे ओव्हल सर्क्युलर ऑर्गन, आणि दुसरं आहे डक्ट सिस्टीम जे स्पर्म्सला घेऊन जातं, आणि तिसरं आहे ग्लँड्स. आणि तिसरं काय आहे, ग्लँड्स. ग्लँड्स काय करतं, जे स्पर्म्स आहेत जे मेल गॅमेट्स आहेत त्यांना सिक्रिशन किंवा न्यूट्रिशन आणि प्रोव्हाइड करतं आणि मेल गॅमेटला मूव्ह करण्यासाठी हेल्प करतं. कोण, सिक्रिशन्स. आपले जे ग्लँड्स आहेत त्याचे सिक्रिशन्स हेल्प करतात. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट. सगळ्यात आधी हे आहे टेस्टीज. तर टेस्टीज कुठे असतं बरं, आपली जी ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर एक स्क्रोटम नावाची मेल्समध्ये सॅक असते. त्या स्क्रोटम सॅकच्या मध्ये हे 2 टेस्टीज असतात. टेस्टीज ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर असतात कारण त्यांना आपल्या बॉडीपेक्षा कमी टेम्परेचर लागतं स्पर्म्स बनवण्यासाठी, म्हणून ते आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर सिच्युएटेड असतात. तर स्क्रोटम सॅक त्यामध्ये आपले 2 टेस्टीज ऑर्गन्स. तर टेस्टीजच्या ही जी टेस्टीज आहे आपली, ह्या टेस्टीजच्या आत खूप सारे काय असतात, असे खूप सारे 200 ते 300 सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतात. काय असतात, सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतात. त्या ट्युब्यूल्सच्या आतमध्ये एक लेअर असती, त्याला आपण म्हणतो जर्मिनल इपिथेलियम, की ज्या लेअरपासून काय आपले फॉर्म होतात, स्पर्म्स फॉर्म होतात. काय फॉर्म होतात, स्पर्म्स. तर सगळ्यात आधी टेस्टीजच्या आतमध्ये जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहेत त्यामध्ये स्पर्म्स फॉर्म होतात. तिथून स्पर्म्स निघतात आणि जातात कुठे, तिथून स्पर्म्स टेस्टीजमधून निघतात आणि एक डक्ट सिस्टीम थ्रू जातात कुठे, एपिडिडायमिसकडे. कुठे, हा जो असं फोल्ड ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो एपिडिडायमिस. एपिडिडायमिसमधून स्पर्म्स जातात. ही जी डक्ट आहे त्याला आपण म्हणतो वास डेफरन्समध्ये. मग वास डेफरन्स कुठे ओपन होते, तर वास डेफरन्स नावाची जी डक्ट आहे तिथे एक ग्लँड असतो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. तर ते जे ग्लँड असतो तर ते 3 टाईपचे ग्लँड असतात मेल्समध्ये. एक असतं सेमायनल वेसिकल, जे तुम्हाला इथे ब्लू कलरमध्ये दिसतंय. एक असतं प्रोस्टेट ग्लँड, जे असं ट्रायंग्युलर शेपचं ग्लँड असतं, जे एकच असतं ते असं प्रोस्टेट ग्लँड. आणि तिसरं असतं कूपर्स ग्लँड.
तिसरं काय असतं कूपर्स ग्लँड. तर हे 3 ग्लँड असतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. एक सेमायनल वेसिकल, दुसरं असतं प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरं असतं कूपर्स ग्लँड. तर ह्या तिघांचे सिक्रिशन पण स्पर्ममध्ये ॲड होतात. आणि जेव्हा स्पर्म असतं प्लस स्पर्म असतं जे की आहे मेल गॅमेट प्लस ह्या तिन्ही ग्लँडचे सिक्रिशन, तर स्पर्म प्लस या तिन्ही ग्लँडचे सिक्रिशन हे दोघांना मिळून आपण काय म्हणतो, आपण म्हणतो सीमेन. तर हे जे सीमेन आहे ते सगळ्यात आधी स्पर्म्स रिलीज होतात टेस्टीजपासून, ते जातात एपिडिडायमिसकडे. एपिडिडायमिसपासून ते जातात वास डेफरन्स नंतर वास डेफरन्समध्ये हे जे सेमायनल वेसिकल आहे त्याचे सिक्रिशन ॲड होतात आणि सेमायनल वेसिकलचे सिक्रिशन प्लस वास डेफरन्स मिळून बनवतात इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इजॅक्युलेटरी डक्ट नंतर ओपन होते जेनायटो युरिनरी डक्ट. जेनायटो युरिनरी डक्ट काय आहे की ही जी युरिनरी ब्लॅडरमधून जी युरिनरी डक्ट येते आणि जे स्पर्म्स येतात जेनायटल डक्टपासून, तर स्पर्म आणि युरिनसाठी मेलमध्ये कॉमन पॅसेज असतो ज्याला आपण म्हणतो जेनायटो युरिनरी डक्ट. तर कुठे येते जेनायटो युरिनरी डक्टमध्ये. तर आपण म्हणू शकतो की जे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ते कोणकोणचे आहेत, टेस्टीज आहेत, डक्ट्स आहेत आणि ग्लँड्स आहेत. ग्लँड्समध्ये कोण आहेत, तर ग्लँड्समध्ये आहेत सेमायनल वेसिकल्स आहेत, प्रोस्टेट ग्लँड आहे आणि कूपर्स ग्लँड आहे. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये सगळे जे पण ऑर्गन्स आहेत ते पेड आहेत, पण कोण सोडून पेनिस काय आहे, हे जेनायटल कॉप्युलेट म्हणजे सेक्स करणारं कॉप्युलेशन करणारं जे ऑर्गन आहे, जेनायटल ऑर्गन आहे मेल्समध्ये, त्याला आपण म्हणतो पेनिस. स्क्रोटम आणि युरोजेनायटल ट्रॅक्ट ह्या 3च गोष्टी एक असतात. बाकी सगळ्या गोष्टी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये किती असतात, 2 असतात. तर हे झालं आपलं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता आपल्याला बघायचं आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर फिमेल्समध्ये जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, ते आहे, आता मेल्समध्ये जी सिक्वेन्स आहे ना, तर मी काय म्हटलं आधी सेमिनिफेरस ट्युब्यूल्स असतात. तर सेमिनिफेरस ट्युब्यूल्सपासून नंतर जे स्पर्म्स आहेत ते रेटिटेस्टीज नावाच्या ट्युब्यूल्समध्ये जातात, वास एफ्रन्समध्ये जातात, वास एफ्रन्समधून ते एपिडिडायमिसमध्ये जातात, एपिडिडायमिसमधून वास डेफरन्स नंतर इजॅक्युलेटरी डक्ट आणि मग युरोजेनायटल डक्ट. तर ही आहे सिक्वेन्स कशाची, फॉर ट्रान्सफर ऑफ स्पर्म फ्रॉम टेस्टीज टू युरोजेनायटल ट्रॅक्ट. ही असते आपली सिक्वेन्स. ठीक आहे, तर तुम्ही या सिक्वेन्सला पुढे अजून डिटेलमध्ये शिकाल. नंतर ही झाली आपली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर आता ही आहे आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कुठे सिच्युएटेड असते, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सिच्युएटेड असते ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये. आपलं ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये असते आपली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स काय असतात, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक ऑर्गन असतो छोटासा, ज्याचा शेप असा थोडासा ट्रायंग्युलर पियर शेप्ड असतो. तर तो ऑर्गन असतो युटेरस. तो ऑर्गन काय असतो, युटेरस हा काय असा एक मसलनी बनलेला एक मस्क्युलर छोटासा ऑर्गन आहे, तो आहे युटेरस. ही जी आहे ओव्हरी हा मेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, जिथे फिमेल गॅमेट्स काय आहेत, oocytes, जिथे oocytes काय होतात, फॉर्म होतात. ते oocytes फॉर्म करणारा मेन फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ओव्हरीमध्ये फिमेल गॅमेट्स तयार होतात. ते हे जे नॅरो हे जे डक्ट आहे त्याला म्हणतो आपण ओव्हिडक्ट काय करते, ओव्हरीपासून जे फिमेल गॅमेट आहे ते हे जे ट्रायंग्युलर शेप्ड ऑर्गन आहे युटेरस, ते युटेरसकडे घेऊन जाते. आणि युटेरस नंतर हे आपलं जे फिमेल जेनायटल ऑर्गन आहे ते आहे वजायना. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स काय आहेत, ओव्हरी, ओव्हिडक्ट, युटेरस आणि वजायना. हे झाले आपले फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट्स. तर ग्लँड्स कोणकोणचे असतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे ग्लँड्स असतात ते असतात बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स,
बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स. तर जे बल्बोयुरेथ्रल ग्लँड्स आहे ते काय सिक्रिएट करतात? म्युकस. ते काय सिक्रिएट करतात? म्युकस. तर काय होतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ही जी ओव्हरी असती ह्या ओव्हरीमधून प्रत्येक महिन्याला एक फिमेल oocyte म्हणजे एक फिमेल गॅमेट काय होतो? रिलीज होतो. एव्हरी मंथ 1 फिमेल गॅमेट इज रिलीज. आणि जेव्हा फिमेलकडे बर्थपासून फिमेलच्या ओव्हरीमध्ये जेव्हा ती लहान असते तेव्हाच फिमेलच्या ओव्हरीमध्ये 2 to 4 मिलियन oocytes ऑलरेडी असतात फिमेलच्या ओव्हरीमध्ये. ठीक आहे. आणि पण जेव्हा ती फिमेल मोठी होते, मॅच्युअर होते, तर तेव्हा एक oocyte काय होतो? ओव्हरीमधून म्हणजे मॅच्युअर होतो आणि प्रत्येक महिन्याला एक रिलीज होतो. ठीक आहे. म्हणजे सगळे एकसोबत मॅच्युअर होत नाही किंवा सगळे एकसोबत रिलीज होत नाही. प्रत्येक महिन्याला फक्त एक oocyte मॅच्युअर होतो आणि एक oocyte रिलीज होतो. तर आपण आत्ता पाहिलं मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय करते? फॉर्मेशन करते. कशाचं? मेल गॅमेटचं. तर मेल गॅमेट तर मेल्स म्हणजे जे मुलं आहेत ते कधीपासून कधीपर्यंत गॅमेट फॉर्म करू शकतात? तर जे मेल्स आहेत ते प्युबर्टी म्हणजे काय? जेव्हा मुलं मोठी होतात आणि जेव्हा मुलांमध्ये स्पर्म्स बनवण्याची कॅपॅसिटी येते तेव्हा आपण त्या स्टेजला काय म्हणतो? प्युबर्टी कधी येते त्यांच्यामध्ये? मेल्समध्ये 13 to 14 इयर्सचे जेव्हा असतात ना बॉईज, तर तेव्हा त्यांच्यामध्ये काय येते? प्युबर्टी. तर प्युबर्टीपासून लाईफटाईम म्हणजे मरेपर्यंत मेल्स काय करू शकतात? स्पर्म फॉर्म करू शकतात. मेल्स स्पर्म कसे फॉर्म करतात? टेस्टिसमध्ये जे सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आहे तिथे स्पर्म्स फॉर्म होतात. कोणत्या प्रोसेसने? मिओसिसने. मिओसिसने स्पर्म्स फॉर्म होतात मेल्समध्ये स्पर्म्स फॉर्म होतात. स्पर्म काय आहे? हा जो स्पर्म आहे तो काय आहे? मेल गॅमेट. आता या फिमेल गॅमेटकडे. तर ऑलरेडी फिमेल जेव्हा बर्थ घेते तर तिच्या ओव्हरीमध्ये 2 ते 4 मिलियन एवढे इमॅच्युअर गॅमेट्स असतात. तर फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज काय आहे? फिमेल कोणत्या एजपासून कोणत्या एजपर्यंत फिमेल गॅमेट रिलीज करू शकते? तर फिमेल तिच्या प्युबर्टी किती येते? प्युबर्टी कधी येते तिला? तर फिमेल प्युबर्टी मोस्टली येते 14 इयर्स म्हणजे 10 to 14 इयर्स. 10 to 14 इयर्सपासून तर 10 to 14 किंवा 10 to 17 इयर्सपासून तर मेनोपॉज कधी असतो? 40 to 50 इयर्स. म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा तिचे एक oocyte मॅच्युअर व्हायला स्टार्ट होतो त्याला आपण म्हणतो मेनार्क. काय म्हणतो त्याला आपण? मेनार्क. म्हणजे कोणत्या पण मुलीला जेव्हा पिरियड्स यायला सुरू होतात, मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते तेव्हा ती 10 ते 17 वर्षाची असते. तर त्या पिरियडला आपण म्हणतो मेनार्क. तर मेनार्कपासून तर मेनोपॉजपर्यंत म्हणजे 10 ते 17 ते 40 ते 50 वर्षापर्यंत दर महिन्याला फिमेल गॅमेट एक मॅच्युअर oocyte किंवा ओवम रिलीज करते जो की असतो फिमेल गॅमेट. म्हणजे जर आपण पाहिलं तर एक फिमेल तिच्या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये नियरली 400 मॅच्युअर oocyte रिलीज करू शकते. मग हे 2 ते 4 राहिलेल्या फिमेल गॅमेट्सचं काय? तर ते बाकीचे राहिलेले जे फिमेल गॅमेट्स आहेत ते काय होतात? ते फिमेल गॅमेट्स डिजनरेट होऊन जातात. तर तसं ओव्हरीमधून दर महिन्याला काय रिलीज होतं? एक फिमेल oocyte आणि मेलमधून काय रिलीज होतं? स्पर्म. तर हा मॅच्युअर स्पर्म रिलीज होतो, पण हा जो oocyte असतो तो मॅच्युअर नसतो. तो फायनली मॅच्युअर कधी होतो? फर्टिलायझेशनच्या वेळेस. एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकीचं डीप तुम्ही तुमच्या पुढच्या क्लासेसमध्ये शिकालच.
हे झालं फॉर्मेशन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट. तर कधी कधी काय होतं मुलांनो, जेव्हा आता फिमेल जेव्हा 20 किंवा 22-25 वर्षांची आहे तेव्हा तर तिचं जे गॅमेट फॉर्मेशनचं जे एज असतं, म्हणजे गॅमेट कोणत्या प्रोसेसने फॉर्म होतात, मिओसिसने. आपलं जे ओवम आहे म्हणजे जे इमॅच्युअर ऊसाईट आहे ते आपलं जे इमॅच्युअर ऊसाईट आहे ते काय होतं, मिओसिस करतं आणि हॅप्लॉइड ऊसाईट बनवतं. बरं, पण जशी जशी जी फिमेल आहे तिची एज जास्त होते, म्हणजे ज्या मुलीची एज वाढते ती 40-50 वर्षांची होते, तेव्हा तिची गॅमेट बनवण्याची कॅपॅसिटी काय होते, कमी होते. तिचं मिओसिस नीट होत नाही, आणि मिओसिस नीट झालं नाही की क्रोमोझोम इक्वली डिवाईड होत नाही, क्रोमोझोम इक्वली डिवाईड नाही झालं की जे गॅमेट फॉर्म होतात तर ते म्हणजे ते चांगले नसतात किंवा ते मॅल फॉर्मेशन गॅमेट होतात. म्हणजे 23 क्रोमोझोम्स जायला पाहिजे ना गॅमेटमध्ये, तर एकतर 21 जातात किंवा एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा जातो किंवा एखादा क्रोमोझोम कमी जातो, आणि त्यामुळे त्या बेबीला काय होऊ शकतं, डाऊन सिंड्रोम. म्हणजे हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, म्हणजे त्या बेबीला एक क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी म्हणू शकतो, डाऊन सिंड्रोम होतो. तर तो बेबी मेंटली काय असतो, रिटार्डेड. म्हणूनच म्हणतात की जो रिप्रोडक्टिव्ह एज आहे म्हणजे प्रेग्नन्सी जी आहे ते 30 ते 35 वर्षाच्या आधी राहिलेली तीच चांगली असते. तर हा एक पॉईंट होता. तर आता नेक्स्ट गॅमेट फॉर्म झाले, आता गॅमेटचं काय व्हायला पाहिजे, युनियन. तर जे गॅमेटच्या युनियनची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. व्हॉट इज फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशन काय आहे, फ्युजन ऑफ मेल गॅमेट दॅट इज स्पर्म विथ फिमेल गॅमेट दॅट इज ओवम और oocyte to form zygote. This process is known as fertilization. तर आपल्या ह्युमन्समध्ये जे फर्टिलायझेशन होतं ते फिमेल बॉडीच्या आतमध्ये होतं, म्हणून ह्युमन्समध्ये जे फर्टिलायझेशन होतं ते इंटरनल फर्टिलायझेशन, आणि बाकी ॲनिमल्समध्ये जिथे फर्टिलायझेशन फिमेल बॉडीच्या बाहेर होतं तर त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल फर्टिलायझेशन. पण मग फिमेल बॉडीच्या आतमध्ये कसं होतं बरं फर्टिलायझेशन? तर एक प्रोसेस असते कॉप्युलेशन. त्याने जे मेलचं जे पेनिस आहे तिथून स्पर्म इजॅक्युलेट होतात फिमेलच्या वजायनामध्ये. म्हणजे ही जे फिमेलची वजायना आहे ना त्यामध्ये मेलच्या पेनिसमधून काय होतात, स्पर्म्स इजॅक्युलेट होतात, आणि ह्या प्रोसेसला आपण म्हणतो कॉप्युलेशन. तर कॉप्युलेशनच्या मधून स्पर्म्स काय होतात, मेल जेनायटल ऑर्गन्समधून फिमेल जेनायटल ऑर्गन्समध्ये जातात. पाथ काय असती, त्याची पाथ असती युरोजेनायटल ट्रॅक्ट, मग व्हजायनापासून वरती जाते युटेरसकडे, युटेरसमधून स्पर्म जातात ओव्हिडक्टकडे. हे जे आहे ना युटेरस, तर युटेरसमधून नंतर आता स्पर्म जातात कुठे, ओव्हिडक्टमध्ये. आणि ओव्हिडक्टमध्येच इथून काय आलेलं असतं, एक फिमेल गॅमेट आलेलं असतं ना, एक फिमेल गॅमेट ओव्हरीपासून कुठे गेलेलं असतं, ओव्हिडक्टमध्ये. आणि मेल गॅमेट पण कॉप्युलेशन थ्रू कुठे येतं, ओव्हिडक्टमध्ये. मग ओव्हिडक्टमध्ये काय होतं, आपलं फर्टिलायझेशन होतं, कोणाचं, मेल गॅमेटचं आणि फिमेल गॅमेटचं. तर रूट काय आहे मेल गॅमेटचा, आधी तो होता युरोजेनायटल ट्रॅक्टपासून तो जातो व्हजायनापासून तो जातो युटेरसपासून तो जातो ओव्हिडक्टमध्ये, आणि ओव्हिडक्टमध्ये तो कोणाला भेटतो, फिमेल गॅमेटला. आणि मग तिथे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात आणि काय फॉर्म करतात, झायगोट. मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज करतात आणि काय फॉर्म करतात, झायगोट. तर आता डेव्हलपमेंट कशाची, झायगोटची. तर झायगोटची डेव्हलपमेंट कशी होते, झायगोट आहे सिंगल सेल, मग तो झायगोट फर्दर डिवाईड होतात झायगोटचे सेल्स आणि काय फॉर्म करतात, एम्ब्रिओ. मग जो एम्ब्रिओ फॉर्म केला तो मग एम्ब्रिओ जाऊन इथे हे बघा, इथे झायगोट फॉर्म झाला, तो झायगोट येऊन येतो युटेरसमध्ये. मग युटेरसमध्ये तो इथे काय होऊन जातो, युटेरसमध्ये चिटकून जातो, युटेरसच्या आत जातो. तर ते जे प्रोसेस आहे युटेरसमध्ये चिटकण्याची किंवा आत जाण्याची त्याला आपण म्हणतो इम्प्लांटेशन. म्हणजे एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि नंतर तो एम्ब्रिओ काय होतो, इम्प्लांट होतो.
एम्ब्रिओ इम्प्लांट झाल्यानंतर तिथे त्याची काय होते, ग्रोथ होते. म्हणजे एम्ब्रिओची ग्रोथ होते 37 वीक्स, म्हणजे 9 महिने तो युटेरसच्या आत एम्ब्रिओ राहतो, ग्रोथ होतो. आणि मग नंतर ते एम्ब्रिओचं काय बनतं, फिटस बनतं. आणि एम्ब्रिओच्या नंतर काय होतं, प्लासेंटा फॉर्मेशन होतं. काय होतं, प्लासेंटा काय आहे, एक ऑर्गन आहे. हा एम्ब्रिओ आहे आपला आणि हा युटेरस आहे. तर एम्ब्रिओ आणि युटेरसच्यामध्ये एक डिस्क शेपचा ऑर्गन बनतो. त्या ऑर्गनला आपण म्हणतो प्लासेंटा. प्लासेंटा काय करतो, मदरच्या बॉडीमधून, म्हणजे युटेरस म्हणजे मदरच्या बॉडीकडून बेबीला काय ट्रान्सफर करण्यासाठी हेल्प करतो, बेबीला न्यूट्रिशन पास करण्यासाठी हेल्प करतो. तर तो असतो प्लासेंटा. प्लासेंटा काय करतो, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो बेबीला. मग नंतर हा जो एम्ब्रिओ आहे तो फर्दर फिमेल बॉडीमध्ये काय होतो, ग्रो करतो. तर आणि नंतर तो एक न्यू बेबी बनतो आणि तो न्यू बेबी नंतर मम्मीच्या बॉडीमधून डिलिव्हर होतो. आणि ह्या प्रकारे ह्युमन्समध्ये काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एक नवीन इंडिव्हिज्युअल काय होतं, एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतं. आता मला एक सांगा, जर असं झालं की फिमेल गॅमेट रिलीज झाला ओव्हरीमधून, आला ओव्हिडक्टमध्ये. हा युटेरस होता, ही ओव्हरी होती, ओव्हरीमधून एक गॅमेट रिलीज झाला आणि आला कुठे आला, ओव्हिडक्टमध्ये आला आणि थांबला आणि काय झालं, मेल गॅमेट स्पर्म आलाच नाही. जर स्पर्म आलाच नाही तर काय होतं, तो जो फिमेल गॅमेट आहे तो जाऊन म्हणजे झायगोट बनत नाही. झायगोट बनल्यानंतर इम्प्लांटेशन होत नाही. मग इम्प्लांटेशन होत नाही तर काय होतं, तर जे पण काय म्हणतात, आपण इम्प्लांटेशन म्हणजे एम्ब्रिओ रिसीव्ह करण्यासाठी जे पण युटेरसमध्ये आपण तयारी केली होती, युटेरसमध्ये आपण काय केलं होतं, युटेरसमध्ये आपण एक युटेरस थिक झालं होतं. युटेरसमध्ये नवीन ब्लड वेसल्स, नवीन सिक्रिशन्स तयार झाले होते. जे युटेरसचे मसल्स आहे, युटेरसचा जो इपिथेलियम आहे त्याची लेअर काय झाली होती, इन्क्रीज झाली होती. काय करण्यासाठी, जो नवीन झायगोट फॉर्म झाला आहे, जो नवीन एम्ब्रिओ फॉर्म झाला आहे तर त्याला इम्प्लांट करण्यासाठी. पण काय झालं, आता एम्ब्रिओ म्हणजे फर्टिलायझेशन नाही झालं तर झायगोट फॉर्म नाही झालं, झायगोट फॉर्म नाही झालं तर एम्ब्रिओ फॉर्म नाही झालं, एम्ब्रिओ फॉर्म नाही झालं तर एम्ब्रिओ इम्प्लांट होणार का, नाही होणार. ठीक आहे. तर आता एम्ब्रिओ फॉर्म झाला नाही, मग काय होणार, मग जी पण आपण युटेरसमध्ये एम्ब्रिओला रिसीव्ह करण्यासाठी जी काही तयारी केली होती, तर म्हणजे जे काही ब्लड वेसल्स नवीन फॉर्म झाले होते तर ते काय होतात, शेड होतात, म्हणजे ते तुटतात, ते ब्रेक होतात आणि फिमेलच्या युटेरसमधून काय होतं, ब्लड रिलीज होतं आणि खाली ब्लड रिलीज होतं. जे की आपल्याला आपण म्हणतो ना, मुलींमध्ये जे पिरियड्स येतात ना तर ते ह्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये होतात. तर आपण मेन्स्ट्रुअल सायकलला आता थोडंसं एक 5 मिनटं आपण मेन्स्ट्रुअल सायकलला डीपमध्ये पाहूया की मेन्स्ट्रुअल सायकलचं नेमकं जे कन्सेप्ट आहे ते नेमकं आहे काय. हां, तर सगळ्यात आधी आपण पाहूयात की मेन्स्ट्रुअल सायकल कशी होते. तर मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे 1 महिन्याची सायकल. सगळ्यात आधी आपल्या माइंडमध्ये 2 पिच्युटरी जो ग्लँड आहे तो 2 हॉर्मोन रिलीज करतो. एक असतो FSH आणि LH, हे 2 म्हणजे हॉर्मोन. हे 2 हॉर्मोन काय करतात, आपली जी ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये जे गॅमेट बनतात त्या गॅमेटला ग्रो करण्यासाठी हेल्प करतात. मग हे जे गॅमेट आहेत, हे ओव्हरी आहे ना, ओव्हरीचे गॅमेट जेव्हा ग्रो होतात तर ते अजून एक हॉर्मोन रिलीज करतात, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन काय करतात, आपला जो युटेरस आहे ना, युटेरसचा जो हा इपिथेलियम म्हणजे ब्लड वेसल्स आहे किंवा ही जी एंडोमेट्रियमची जी युटेरसची जी लाइनिंग आहे ना, त्याला काय करतो, हे जे 2 हार्मोन आहेत इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ते कोण रिलीज करतं, हे जे फॉलिकल, हे जे आपले गॅमेट जे ओव्हरीमध्ये जे ग्रो होत आहेत फॉलिकलच्या आतमध्ये, ते ग्रोईंग फॉलिकल्स काय रिलीज करतात, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. तर हे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन काय करतात, आपले युटेरसची जी आतली वॉल आहे ना
एंडोमेट्रियम त्याला काय करतात, थिक करतात आणि नवीन ब्लड वेसल्स फॉर्म करतात. मग आता जेव्हा हा गॅमेट काय होतं, रिलीज होतं, मग हे जे हे गॅमेट रिलीज आहे, मग जो राहिलेला फॉलिकल आहे तो काय बनवतो, कॉर्पस ल्युटियम. तो काय बनवतो, कॉर्पस ल्युटियम. आणि हा जो फॉलिकल आहे हा जातो फर्टिलायझेशनला. पण जर फर्टिलायझेशनच झालं नाही तर हे जे कॉर्पस ल्युटियम आहे ना, जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करत होतो, तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हॉर्मोनची जी लेवल आहे ती अचानक काय होते, कमी होते. आणि हे हॉर्मोन काय करत होते, ही लाईनिंग थिक करत होते आणि मेंटेन करत होते. तर आता ह्या लाईनिंगला थिक आणि मेंटेन करायला कोणच हॉर्मोन शिल्लक राहिलं का, तर शिल्लक नाही राहिलं. म्हणून हे काय होतात, हे पूर्ण ऑर्गनची लेअर आहे ही काय होते, शेड ऑफ होते. आणि हे इन द फॉर्म ऑफ ब्लड हे काय होतं, व्हजायनाच्या बाहेर येतं. इन द फॉर्म ऑफ ब्लड हे काय होतं, आपलं व्हजायना. तर हीच आहे मेन्स्ट्रुअल सायकल. तर इन शॉर्ट मेन्स्ट्रुअल सायकल काय असते की जेव्हा म्हणजे जे डेव्हलपिंग गॅमेट्स आहेत ते 2 हॉर्मोन रिलीज करतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. आणि ते जे 2 हॉर्मोन्स आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, ते काय करतात, आपली एंडोमेट्रियलची जी लाईनिंग आहे त्याला थिक करतात. म्हणजे जो युटेरस आहे त्याला थिक करतात. युटेरसमध्ये नवीन ग्लँड्स, नवीन सिक्रेशन आणि नवीन ब्लड वेसल्स फॉर्म करून युटेरसची जी लाईनिंग आहे ती थिक करतात. आणि जेव्हा आपला हा गॅमेट रिलीज होतो पण फर्टिलायझेशन होत नाही, तर तेव्हा काय होतं, जे राहिलेल्या फॉलिकलने कॉर्पस ल्युटियम बनलेला असतो तो इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन आता बनवत नाही. आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन नाही बनलं की ही जी युटेरसची जी लाईनिंग आहे ती मेंटेन राहत नाही. हा हार्मोन ॲब्सेंट असतो म्हणून ही लाईनिंग मेंटेन राहत नाही. आणि ही जे काही आपल्या युटेरसची जी थिकनिंग झाली आहे, हे जे काही थिक झालं आहे हे सगळं तुटतं. हे ब्लड वेसल्स सगळे काय होतात, शेड होतात. आणि इन द फॉर्म ऑफ ब्लड ते वजायना थ्रू बाहेर पडतं. आणि ह्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुअल सायकल. तर ही असते मेन्स्ट्रुअल सायकल. मग नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ट्विन्स. आता ट्विन्स काय असतात आणि कधी कोणाला ट्विन्स होतात, म्हणजे जेव्हा आता आपलं सपोज झायगोट बनला आणि झायगोट नंतर आपलं एम्ब्रिओ फॉर्म होणार आहे आणि अजून झायगोट फॉर्म होऊन 8 वीक्स झाले नाही आहेत, तर काय होतं, जर सपोज तो एम्ब्रिओ 2 भागात तुटला, म्हणजे एकच एम्ब्रिओ होता, एकच स्पर्मने एकच ओवमला फ्यूज केलं होतं आणि आता तो जो एम्ब्रिओ आहे तर तो 2 पार्ट्समध्ये ब्रेक झाला आणि 2 वेगवेगळ्या जागी इम्प्लांट झाला. तर अशा वेळी काय होतात, मोनोझायगोटिक ट्विन्स फॉर्म होतात. म्हणजे एकच झायगोटपासून 2 एम्ब्रिओ फॉर्म झाले म्हणून मोनोझायगोटिक ट्विन्स फॉर्म होतात. तुम्ही या फोटोमध्ये पाहत असाल की ह्या दोघी काय आहेत, मोनोझायगोटिक ट्विन्स आहेत, एकदम सेम दिसतात ना. आणि कधी कधी काय होतं, जर जे एम्ब्रिओ आहे ते 8 वीक्स नंतर ब्रेक झालं तर ते नीट पूर्णपणे ब्रेक होत नाही आणि काही प्लेसेसवरती ते जॉईंट असतं. तर अशा ट्विन्सला ज्यांचे काही ऑर्गन्स कॉमन असतात किंवा जे जॉईंट असतात, जे 8 एम्ब्रिओच्या 8 वीक्स नंतर ब्रेक होतात, त्यांना आपण म्हणतो सायमेज ट्विन्स. हे झालं मोनोझायगोटिक ट्विन्सबद्दल. आता डायझायगोटिक ट्विन्स काय, कधी कधी काय होतं, दोन्ही ओव्हरीमधून एक मॅच्युअर ओसाइट रिलीज होतं आणि दोन्ही साईडला स्पर्म जाऊन फ्यूज होतात. म्हणजे राईट साईडला पण आणि लेफ्ट साईडला पण एक झायगोट फॉर्म होतं आणि ते दोन्ही झायगोट 2 वेगवेगळ्या ठिकाणी काय होतात, इम्प्लांट होतात. म्हणून मग तेव्हा काय फॉर्म होतात, डायझायगोटिक ट्विन्स. आणि डायझायगोटिक ट्विन्स 2 सेपरेट ओव्हम आणि 2 सेपरेट स्पर्म मुळे फॉर्म झाले आहेत ना, म्हणून डायझायगोटिक ट्विन्स कसे असतात, ते जेनेटिकली कसे असतात, डिफरंट असतात. म्हणजे ते एकमेकांशी सिमिलर नसतात. आता ट्विन्स नंतर आपण जे पाहणार आहोत आपण आपली म्हणजे आपण काय पाहणार आहोत, तर आपण पाहणार आहोत रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. आता आपण जे पण प्रोसेस पाहिलं त्यामध्ये आपण काय पाहिलं की नॅचरल मेथड्सने कसं रिप्रोडक्शन होतं. पण ह्या नॅचरल मेथड जी आहे ती फार कॉम्प्लेक्स आहे आणि स्टेपनुसार होते. तर ह्या नॅचरल प्रोसेसमध्ये कुठेही काही जर डिफेक्ट असेल, म्हणजे वुमन्समध्ये जर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इरेग्युलेटी असेल
नीट फिमेल गॅमेट फॉर्म होऊ शकत नसेल, किंवा जो पाथ आहे मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजनचा तिथे कोणतं तरी ऑब्स्ट्रक्शन असेल, किंवा नीट इम्प्लांटेशन होऊ शकत नाही आहे एम्ब्रिओचं, नीट इम्प्लांटेशन होऊ शकत नाही आहे एम्ब्रिओचं युटेरसमध्ये, किंवा मेल्समध्ये स्पर्म्स फॉर्म होत नाही आहे, किंवा स्पर्म्सच्या स्ट्रक्चरमध्ये काही डिफेक्ट आहे, हे काही प्रॉब्लेम असेल तर नॅचरल मेथडने रिप्रोडक्शन होत नाही. मग तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, तेव्हा आपल्याला रिप्रोडक्शनसाठी आर्टिफिशियल मेथड्स यूज करावे लागतात. जसं की फॉर एक्झाम्पल पहिलं मेथड आहे IVF. IVF आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, इन म्हणजे आतमध्ये, विट्रो म्हणजे आर्टिफिशियली, म्हणजे टेस्ट ट्यूबच्या आत आपण फर्टिलायझेशन करतो. काहीतरी डिफेक्ट असेल, म्हणजे स्पर्म कमी बनत असतील, किंवा म्हणजे फिमेल गॅमेटला बाहेर येण्यासाठी काहीतरी अडखळा असेल, तर अशा केसेसमध्ये आपण IVF यूज करतो. IVFमध्ये आपण काय करतो, मेलच्या टेस्टीजमधून इंजेक्शन किंवा निडलद्वारे स्पर्म्स एक्स्ट्रॅक्ट करतो, फिमेलच्या ओव्हरीमधून ओसाइट्स एक्स्ट्रॅक्ट करतो. ते दोन्ही सेपरेट घेतलेले मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे की स्पर्म आणि ओम सेपरेट घेऊन एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण त्यांना फ्यूज करतो, त्याचं झायगोट बनवतो, त्याचं एम्ब्रिओ होऊ देतो, आणि मग नंतर तो एम्ब्रिओ आपण इम्प्लांट करतो त्या फिमेलच्या युटेरसमध्ये. ह्याला म्हणतो आपण इन विट्रो फर्टिलायझेशन. सेकंड टेक्निक आहे सरोगेसी. सरोगेसी आपण ही टेक्निक कधी यूज करतो, जेव्हा बाकी ओव्हरऑल फिमेल नॉर्मल आहे पण त्या फिमेलला इम्प्लांटेशनमध्ये प्रॉब्लेम असेल, तिचा युटेरसमध्ये काय इश्यू असेल, तर तेव्हा आपण कोणची टेक्निक यूज करतो, तर आपण यूज करतो सरोगेसी. तर सरोगेसीमध्ये आपण काय करतो, सरोगेसीमध्ये जी फिमेल असते त्या कपलमध्ये त्या फिमेलकडून ओसाइट कलेक्ट करतो आणि त्या मेलकडून आपण स्पर्म कलेक्ट करतो, मग त्याचा झायगोट फॉर्म करतो, आणि तो झायगोट आपण एक थर्ड फिमेलमध्ये ट्रान्सफर करतो, जिचं युटेरस आपण 9 मंथसाठी यूज करतो, आणि त्या युटेरसमध्ये आपण इम्प्लांटेशन करतो. तर जी मदर आहे, जी फक्त युटेरस 9 महिन्यासाठी तिचं युटेरस प्रोव्हाइड करते, त्या मदरला आपण म्हणतो सरोगेट मदर. आणि थर्ड असतं स्पर्म बँक. म्हणजे जेव्हा जे काही हेल्दी डोनर्स आहेत, ज्यांचे स्पर्म्स चांगले, ज्यांच्या स्पर्म्समध्ये काही खराबी नाही आहे, तर त्यांचे स्पर्म्स आपण घेतो आणि स्पर्म बँकमध्ये स्टोअर करून ठेवतो. आणि जे मेल्स आहेत की ज्यांच्याकडे जे स्पर्म्स प्रोड्यूस करू शकत नाही, तर त्यांना आपण हे स्पर्म्स देऊ शकतो, म्हणजे की झायगोट फॉर्म करण्यासाठी. आणि हे स्पर्म बँकमध्ये आपण स्ट्रिक्टली हे स्पर्म्स कोणाचे आहेत ही आयडेंटिटी आपण रिव्हील होऊन देत नाही. हे झाले रिप्रोडक्शन आणि त्याचे मॉडर्न मेथड्स. पण रिप्रोडक्शन ही एक आपली लाईफ प्रोसेसेस आहे, आणि जी मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, किंवा मेल आणि फिमेल जेनायटल ऑर्गन्स असतात, तर बऱ्याच काही आपल्या समाजातल्या गोष्टी असतात ज्यामुळे आपण फिमेलची जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. जसं की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय, की जी ती मेल आहे किंवा फिमेल आहे, ती पूर्णपणे ती फिजिकली, मेंटली म्हणजे मानसिकतेने आणि सोशल वागणुकीने जर ती हेल्दी असेल, ह्या रिप्रोडक्शनच्या रिलेटेड गोष्टींबद्दल बोलण्यासाठी आणि फिजिकली पण तिला काही रिप्रोडक्शनचा त्रास नसेल, तर त्या मेल किंवा फिमेलला आपण म्हणतो एक रिप्रोडक्टिव्हली हेल्दी मेल किंवा फिमेल. त्यानंतर काय होतं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ का गरजेची आहे आपल्याला शिकणं, कारण आपले जे फॅमिली काही ट्रेडिशन्स आहेत, किंवा फॅमिलीमध्ये जी काही इलिटरसी किंवा जे शिक्षण नाही आहेत, किंवा बऱ्याच महिला आपल्या नॉर्मल म्हणजे जे रिप्रोडक्शन रिलेटेड गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल बोलायला लाजतात, म्हणून ते काय करतात, जेव्हा त्यांना पिरियड्स येतात तेव्हा ते काही म्हणजे मान्यतामुळे ते जेव्हा त्यांना पिरियड्स येतात तेव्हा ते नीट हायजीन, क्लीनलीनेस त्याची काळजी घेत नाही. म्हणून आपण जर आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थची किंवा जे जेनायटल्स किंवा जे प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत आपले मेलचे किंवा फिमेलचे, त्याची काळजी घेतली नाही तर आपल्याला बरेच डिसीज होऊ शकतात. म्हणजे जर आपण हायजीन किंवा क्लीनलीनेस मेंटेन केलं नाही तर आपल्याला बरेच डिसीज होऊ शकतात इन्फेक्शनमुळे त्या जेनायटल ऑर्गन्सला. म्हणजे इथे आपल्याला 2 एक्झाम्पल दिले आहे की बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे 2 डिसीज होतात, आणि ते डिसीज आहेत सिफिलिस आणि
गोनोरिया. तर हे दोन्ही बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतात. जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं जेनेटल ऑर्गनमध्ये तर तुम्हाला होऊ शकतं सिफिलिस. सिफिलिसमध्ये काय होतं, जेनेटल ऑर्गनवरती व्हाईट पॅचेस येतात, रॅशेस येतात, फीवर म्हणजे ताप येतो किंवा सूज येते त्या ऑर्गनला. आणि गोनोरिया हा पण एक बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं जेव्हा जेनेटल ऑर्गन्सला, तेव्हा हा डिसीज होतो गोनोरिया. गोनोरियामध्ये पण काय होतं, पेन आणि बर्निंग सेन्सेशन म्हणजे खूप आग आणि जळजळ होते तुमच्या जेनेटल ऑर्गन्सला. पस निघतो वजायनामधून किंवा जे युरिनचा जो ट्रॅक्ट आहे तिथे काय होतं, युरिनच्या ट्रॅक्टमध्ये काय होतं, इन्फ्लॅमेशन होतं. तर जर आपण आपल्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थची काळजी घेतली नाही तर आपल्याला हे डिसीजेस होऊ शकतात. ठीक आहे. तर या प्रकारे आपण पाहिलं रिप्रोडक्शन. पूर्ण हा चॅप्टर इथे संपतो. तर आपण काय काय पाहिलं, रिप्रोडक्शनचे डेफिनेशन, त्याचे टाईप्स, सेक्शुअल आणि असेक्शुअलचे टाईप्स पाहिले. सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण प्लांट्समध्ये पाहिलं, ह्युमन्समध्ये पाहिलं, मेन्स्ट्रुअल सायकल पाहिली, रिप्रोडक्शन आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी पाहिली, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी मेंटेन करायची, हायजीन का ठेवायला पाहिजे आणि अवेअरनेस स्प्रेड करायला पाहिजे, आपण हे पाहिलं. त्यासोबतच अजून एक कॉन्सेप्ट आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आपण बघतोय की कंटिन्युअस पॉप्युलेशन वाढत चाललं आहे. तर त्यासाठी आपल्याला म्हणजे रिप्रोडक्शन मेनली की एका पॅरेंटला 2च चाइल्ड व्हावे, म्हणजे हम दो आणि हमारे दो हा नारा तुम्ही ऐकलाच असेल. तर त्यामुळे पॉप्युलेशन एक्सप्लोजन जे होतं आहे म्हणजे एका पॅरेंटला जेव्हा 2 जे मेल आणि फिमेल आहे त्या कपलला जर सपोज 3 ते 4पेक्षा जास्त मुलं होत आहेत, म्हणजे त्यांना रिप्रोडक्शनबद्दल नॉलेज नसल्यामुळे, तर त्यांच्यासाठी बरेच काही कॉन्ट्रासेप्टिव्ह नावाचे मेथड्स आहेत की ज्याने आपण रिप्रोडक्शनला कंट्रोल करू शकतो. जर ह्या वाढत्या पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन एक्सप्लोजनला जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपण ही काळजी घ्यायला हवी. हे अजून एक कन्सेप्ट आहे की पॉप्युलेशनला थांबवण्यासाठी आपण बरेच रिप्रोडक्शन कंट्रोल करणारे कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड यूज करू शकतो की जे तुम्ही पुढच्या क्लासेसमध्ये शिकालच. तर फाउंडेशन कोर्सच्या रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन, प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे टॉपिक्स आपण कवर केले. ह्यामध्ये डीप तुम्ही पुढे अजून शिकालच. होप तुम्हाला हे शिकवलेले सगळे टॉपिक्स नीटपणे समजले. तर थँक्यू आणि बाय बाय, टाटा.